हॅलो एव्हरीवन, वेलकम टू PNYC एज्युकेशन. नमस्कार. आज आपण नगबी पॉलिनॉमियलमधला अत्यंत महत्त्वाचा आणि नवीन टॉपिक शिकणार आहोत. दॅट इज कॉल्ड सिंथेटिक डिव्हिजन मेथड. पहिलेच समय म्हणून मी अगदी सोपं घेतले बघा. 2m² - 3m + 10 डिवाइड बाय -5. आता या ठिकाणी 2m² स्क्वेअर आहे, 1 आहे, 0 आहे. सो कोएफिशियंट फॉर्म ऑफ द गिव्हन डिव्हिडंड इज व्हॉट? 2 -3 and 10. कोएफिशियंट म्हणजे अल्फाबेटच्या अगोदर व्हेरिएबलच्या आधी जे नंबर असतात आपण त्याला कोएफिशियंट म्हणतो. अँड आय हॅव टू डिवाइड इट बाय व्हॉट? m-5 ने डिवाइड करायचे. शिफ्टिंगमध्ये साईन चेंज होतं. सो द व्हॅल्यू ऑफ m विल बी 5. सो आय हॅव टू डिवाइड दिस इक्वेशन, दिस पॉलिनॉमियल by 5. So see the sign of the synthetic division. I have written on my board 2 - 3 and 10 divided by 5. सगळ्यात आधी जो पहिला नंबर असतो तो जसाच्या तसा आपण खाली घेतो, म्हणून मी 2 घेतलेत. 5 × 2 करायचं असतं. मी ब्रॅकेटमध्ये पहिलं सम आहे म्हणून करून दाखवले. 5 × 2 = 10. ते प्लस आहेत. प्लस मायनस आलं तर काय करतो आपण? सबट्रॅक्शन. सो -3 + 10चा आन्सर माझं खाली 7 आलं आहे. आता मला पुढे 5 आणि 7. 5 × 7 विल बी 35. म्हणून मी 10च्या खाली 35 लिहिलेत. ब्रॅकेटमध्ये मी रफवर्क करून दाखवले, पर्पजली केले मी कळण्याकरता. 10 + 35 + द आन्सर विल बी +++ 45. सो माय रिमाइंडर इज व्हॉट नाव? 45. तर कोशंट म्हणजे काय? तर अगोदर म्हणजे रिमाइंडरला जे मी बॉक्स केले त्याच्या आधी माझे जे काही नंबर असतील तर आपण कोशंट आहे आणि आपण ते लिहितो कसं? 2 नंबर आहेत याचा अर्थ 1 ह्याने आपण सुरुवात करणार. म्हणून कोशंट विल बी 2m. m त्यांनी दिलेलं म्हणून मी पण m घेतला. साईन नाही आहे म्हणून +7 अँड द रिमाइंडर इज 45. आता मला हे सम क्रॉस चेक करून बघायचं आहे की माझं बरोबर आहे का. आता मी काय करते बघा, मी खाली रेडिंगमध्ये पर्पजली केलं आहे. 2m² - 3m + 10 अँड आय हॅव टू डिवाइड इट बाय m-5 मीन्स व्हॉट? शिफ्टिंगमध्ये m = 5 झाले. ज्या ठिकाणी इथे m आहे त्या ठिकाणी मी काय लिहिणार? 5 लिहिणार. म्हणून 2 5² - 3 × 5 + 10. सो 2 × 25 - 3 5 = 15 + 10 25 2 = 50. 50 - 15 म्हणजे 35 आले. अपोजिट साईन सबट्रॅक्शन +10 = 45. इन दिस वे वी डीड द सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोड्याशा ट्रिकी, अवघड आणि लेंदी असं सम बघणार आहोत. याबद्दल काही डाऊट असेल तर यू कॅन राईट इन आवर कमेंट सेक्शन. थँक्यू.